म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल. राज्यातील 262 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. 2 तारखेला झालेल्या मतदानाचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर पडलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करू नका असे निर्देश दिलेत. त्यामुळे आता सर्व निवडणुकांचे निकाल 21 तारखेला जाहीर होणार आहेत. यावर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाष्य केले. काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरात धाड टाकून पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी आतमध्ये भाजपचा झेंडा असलेली आणि बिना नंबर प्लेट असलेली गाडी देखील पकडली होती. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की कोकण आयजी पासून माझ्यावर लक्ष होतं. पोलीस काय करताय हे दिसत आहे. आरोपी सुटले आहेत, गाड्या पण काही वेळात सुटतील. बिना नंबरची गाडी सुटली आहे, त्यामुळे प्रशासन कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्याबाबत बोलताना म्हटलं की मी तुम्हाला आधीच म्हटलं की काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, त्यासाठी अजून काही दिवस लागणार असतील म्हणून असं झालं असेल. निवडणुकीच्या मधोमध प्रचाराचा 1 दिवस वाढवला. मी आतापर्यंत 4 निवडणुका लढवल्या. यात मी एकही निवडणूक पाहिली नाही ज्यात 1 दिवस आधी 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू असतो आणि दुसऱ्या दिवशी मतदान झालं. लोकांना सगळं लक्षात आलंय. कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, कुठेतरी तार जोडत असतील असा आरोप निलेश राणे यांनी केलाय. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा 1 दिवस वाढवला. जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. नाही पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो. कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील.